आतापर्यंत सर्वात इझी पेपर हा होता. तर चला आपण वन बाय वन डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर वन. क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे, राईट द डिग्री ऑफ द डिटर्मिनंट. डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज ऑप्शन बी इज करेक्ट 2. नेक्स्ट विच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचाही आन्सर आहे करेक्ट बी. एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू हा तुमचा क्वाड्रॅटिक आहे. त्यानंतर थर्ड आहे, कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग एपी इज 0. ऑप्शन डी इज करेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग विच नंबर्स कॅन नॉट बी रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी 15/10. ऑप्शन बी इज करेक्ट. आपण अशा मध्ये प्रोबॅबिलिटी कधी रिप्रेझेंट करत नाही. त्यानंतर आहे आपला 2x plus y is equal to 7 and x plus 2y is equal to 11. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. डिरेक्टली हे दोघांना आपण ऍड करणार, म्हणजे 3x plus 3y is equal to 18 and dividing by 3 केलं तर x plus y is equal to 6. हे आपला आन्सर असणार आहे. फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द इक्वेशन. tn is equal to 3n minus 4 दिलेला आहे. फर्स्ट म्हणजे n च्या ठिकाणी आपण 1 पुट करणार, म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म मिळेल 3 into 1 minus 4 म्हणजे -1 इज द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. नेक्स्ट आहे, हाऊ मेनी अल्फा न्यूमेरिकल्स आर इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटी इन. किती असतात? टोटल 15 असतात. ओके. नेक्स्ट, टू कॉइन्स आर सायमल्टेनियस टॉस्ड, राईट द सॅम्पल स्पेस. जर दोन कॉइन आपण सायमल्टेनियस टॉस केले तर काय आहेत ना सॅम्पल स्पेस? HH किंवा TH आणि TT. हे आपला टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इथे आले 4. हा आपला सॅम्पल स्पेस आहे. बघा, बरेच क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केले होते. ऑलमोस्ट पेपर तोच आहे आणि तसाच आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी आलेली आहे. बघा, टू ड्रॉ द ग्राफ. हा क्वेश्चन मी सांगितले होते की अशा टाईपचे क्वेश्चन येतातच. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता समजा -2 x इज इक्वल टू -2 आहे, तर y किती असेल आपला? बघा, -2 इथे पुट करा. y इज इक्वल टू आपल्याला मिळेल 6/2, 3 मिळेल. म्हणजे तुमची इथे कॉर्डिनेट्स -2 3. आणि जर y1 असेल, इथे 2 मिळाला, म्हणजे याचे कॉर्डिनेट आले आपले 2,1. ओके. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला काय दिली बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म त्याचं काय आहे? x² + bx + c. त्यानंतर 5 आणि 12 त्याचे रूट्स असतील तर सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 + 12. म्हणजे तुम्ही इथे घेणार 17 अल्फा इंटू बीटा 5 इंटू 12 60. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणार आपण. काय मिळेल आपल्याला? x² - अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं इथे x² - 17x + 60 इज इक्वल टू 0. आपला झाला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि त्यानंतर नेक्स्ट सेम कम्प्लीट द. त्यानंतरचा नेक्स्ट, पुष्पा हॅज इन्व्हेस्टेड 24,000 ऑन परचेस शेअर्स ऑफ FP ॲट ₹20 ॲट अ प्रीमियम. प्रीमियम आहे म्हणजे ऑब्व्हियसली मार्केट व्हॅल्यू याची जास्त असणार आहे. म्हणजे तुमचा मार्केट व्हॅल्यू किती आला? FP प्लस प्रीमियम म्हणजे किती झाला? टोटल 24 तुमचा मार्केट व्हॅल्यू. टोटल किती झाली? 24. म्हणजे FP प्लस प्रीमियम म्हणजे 20. इथे लिहिणार तुम्ही प्रीमियम 24. तुमची झाली ते मार्केट व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट, टोटल नंबर ऑफ शेअर्स, टोटल इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय MV. टोटल इन्व्हेस्टमेंट दिलं 24,000. एका शेअरचे रुपीज आहेत 24. म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स किती घेतले तिथे? 1000 शेअर्स. नेक्स्ट, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता x + y = 3 दिलेला आहे. 3x - 2y = 4. ह्याला फक्त आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर चालेल. म्हणजे 2x + 2y = 6 झाला. आणि 3x - 2y = 4. ऍडिंग करा. 5x = 10. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. x जर 2 असेल तर y तुमचा इथे आला 1. म्हणजे तुमचे कॉर्डिनेट्स 2 आणि x = 2 आणि y = 1 आला. नेक्स्ट आहे बाय सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. m² + 14m + 13m. म्हणजे तुमचे m² + 13m + 1m + 13 इज इक्वल टू 0. हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण फॅक्टर मिळाले. म्हणजे तुमचा m - 13 आणि सॉरी m इज इक्वल टू -13 आणि m इज इक्वल टू -1. हे तुमचे इथे फॅक्टर्स असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द 19 टर्म ऑफ एन एपी.
आता 19 टर्म आपण इथे कशी फाइंड आउट करणार? आपल्याला ए दिलेला आहे 7, ए आपला आहे 7, बी आपला कॉमन डिफरन्स 13 - 7 6 झाला, आणि 19 टर्म म्हणजे एन इज इक्वल टू 19, तर फाइंड आउट करा टी 19 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर ए आहे आपला 7 प्लस 19 - 1 इंटू 6, 7 प्लस 18 इंटू 6 107 प्लस 108, तुमचा 19 टर्म आला आपला 115, म्हणजे याचा T19 आला इथे 115. नेक्स्ट क्वेश्चन. A share sold at a market value rupees 2,000, brokerage is paid at the rate of 5%. What amount received after the sale? मग आता बघा, 5% त्यानं ब्रोकरेज पे केलेलं आहे. मार्केट व्हॅल्यू कशावर असते? परचेस आणि आपण जेव्हा सेल करतो त्यावेळी आपली मार्केट व्हॅल्यूवर आपण सेल करतो त्याला त्यानं 5% टॅक्स दिलेला आहे. 0.5% ऑफ 2,000 किती येतो बघा? 0.5/100 मल्टिप्लाय बाय 2,000, म्हणजे तुमचं काहीतरी 10 रुपीज येणार. मग 2,000 मायनस 10 करा, म्हणजे टोटल त्याला 1,990 रुपीज मिळालेले आहेत आफ्टर सोल्ड. आफ्टर सेलिंग ही रिसिव्ड रुपीज 1,990. नेक्स्ट. आता इथे बघा काय दिलेलं आहे, फाइंड द मीन बाय द स्टुडंट ऑन देअर स्टडीज. आता मीन इथं कोणत्या पद्धतीने फाइंड आउट करायचं हे मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही मेथडने फाइंड आउट करू शकता. FI XI दिलेला आहे, म्हणजे समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI, म्हणजे आपण नॉर्मल डायरेक्ट मीन मेथडनेच इथे करायचं आहे, कारण आपल्याला ऑलरेडी FI XI दिलेला आहे. याचा अर्थ काय झाला? डायरेक्ट मीन मेथडनेच तुम्ही फाइंड आउट करा. तर 300 अपॉन ऍड करायचे 15, म्हणजे किती आला? मीन तुमचा इथे 6 झालेला आहे. इथे FI XI दिलेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला डेफिनेटली डायरेक्ट मी मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर ते मानिकलर हॅज परचेस 300 शेअर्स FV ₹100 आहे. फॉर द MV 120 कंपनी हॅज पेड 7% डिव्हिडंड. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटीमध्ये FV आपल्याला 100 आहे, शेअर्स 300, मार्केट व्हॅल्यू 200 आहे. आपण जी सम इन्व्हेस्टमेंट करतो ती नेहमी आपण MV वर केलेली असतो. नंबर ऑफ शेअर्स आपण घेतलेले आहेत तिथे 300, म्हणजे MV 120 डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय 300, 3600 झाला. डिव्हिडंड आपल्याला नेहमी मार्केट फेस व्हॅल्यूवर मिळतो. आपली फेस व्हॅल्यू किती आहे इथे? 100 रुपीज आहे, म्हणजे 7% ऑफ 100 100 कॅन्सल, 7 रुपीज आपल्याला डिव्हिडंड मिळाला. तर टोटल डिव्हिडंड रिसिव्ड 300 मल्टिप्लाय बाय 7, 2100, 2100 डिव्हिडंड आपल्याला मिळालेला आहे. रेट ऑफ रिटर्न्स किती मिळाले बघा? डिवाइड करा. 0 0 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, आय थिंक सो 5.83 समथिंग तुम्हाला इथे रेट ऑफ रिटर्न्स मिळालेला असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, a two-digit number is to be formed to form the digit 235 without repetition of the digit. Complete the activity. आता 2 डिजिट नंबर फॉर्म करायचे आहेत, 23 25 32, म्हणजे आता इथे एक 35 नंबर असणार आहे बघा. 235 ह्या नंबरला मिळाला तर 35 आपल्याला मिळतो, म्हणजे टोटल NF मिळाला 6. आता नंबर इज फॉर्म इज अन ऑड नंबर. आता ऑड नंबर कोणते आहेत? 23 25 35 आणि 53, म्हणजे त्याला तुमचा 35. NF किती झाला? 4. P असतो NF अपॉन NF, म्हणजे टोटल 4/6. आन्सर आला तुमचा 2/3. आन्सर आपल्याला इथे मिळाला 4/6. इथे गेल्यावर तुम्ही 4/6, इथे मिळाला तुम्हाला 2/3. ओके. नेक्स्ट. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल आपल्याला माहित आहे. क्रॅमर्स रूलने हा जर आपण इक्वेशन सॉल्व्ह केला तर आपल्याला काय आन्सर मिळेल बघा. इथं डायरेक्ट सांगते मी, x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2, हे आन्सर इथे मिळणार आहे. सेम सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आहे आपली? -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल बघा. मायनस इंटू मायनस 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2², म्हणजे 4 4 3 12, मायनस इंटू मायनस प्लस 1 2 इंटू 1,
2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 16 अपॉन 2, म्हणजेच इथं तुम्हाला आन्सर मिळणार आहे 2 प्लस 4 अपॉन 2 और 2 मायनस 4 अपॉन 2, म्हणजेच x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1 हे तुमचा आन्सर असणार आहे. ह्याचा आन्सर सांगते x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1 हेच आन्सर आहे. नेक्स्ट आहे कमिटी ऑफ 2 गर्ल्स इज टू बी फॉर्म 3 बॉयज अँड 2 गर्ल्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी. आता बघा ऍटलिस्ट वन गर्ल म्हणजे किती प्रोबॅबिलिटी असेल डायरेक्ट सांगता येतं 7/10 हिची प्रोबॅबिलिटी असणार आहे. आणि ऍटलिस्ट मस्ट बी 1/1 गर्लची प्रोबॅबिलिटी असणार आहे तुमची 6/10. ओके, हा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहे, त्याच्यामधील हा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फाइंड द मीडियन. मीडियन आता याचा किती असेल, मीडियनचा आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पुट करा, मीडियन क्लास वगैरे तो फॉर्म्युला पुट करा, तुमचा मीडियन इथे 32 येणार आहे. मीडियन इज इक्वल टू 32, याचा मीडियन असणार आहे आपला 32. मीडियन इज इक्वल टू 32. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. रूट्स आर रिअल अँड इक्वल दिलेले आहेत, तर याचे व्हॅल्यू आपल्याला येणार आहे एम इज इक्वल टू एक आपला 14 येणार आहे आणि एम इज इक्वल टू 12 असे तुमचे 2 रूट्स येणार आहेत. जर 12 रूट्स जर आपण इथे पुट केला तर 12 मायनस 12 0. जर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक होणार नाही, म्हणजे 12 इज नॉट पॉसिबल, म्हणजे एम इज इक्वल टू 14 हेच आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे फार्मर बोरोज 1,000 and agree to repay with the total interest 140 in a 12 installment, each installment being less than the preceding installment by 10. What is the first and last? आता टोटल याने किती बॉरो केलेले आहेत 1,000 आणि त्याच्यामध्ये तो त्याला इंटरेस्ट देणार आहे 140, म्हणजे टोटल तो किती रिपे करणार आहे 1,140 रुपीज तो देणार आहे. म्हणजेच तुमचा इथे एसएन झाला 1140 आणि तो पण किती मंथ मध्ये देणार आहे 12 मंथ मध्ये देणार आहे. म्हणजेच आपण एसएनचा फॉर्म्युला फाइंड आउट केला की आपल्याला इथे ए फाइंड आउट करता येईल. ओके, ए तुमचा इथे बाय कॅल्क्युलेशन जर केलं तर 150 तुमचा ए येणार आहे आणि टीएनचा फॉर्म्युला यूज करा म्हणजे तुम्हाला लास्ट इन्स्टॉलमेंट ही कळेल, किंवा आहे याच्यामध्ये जरी पुट केलं तरीही चालतं. एसएनचा आपल्याला अजून एक दुसरा फॉर्म्युला आहे, एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू ए प्लस एन मायनस, म्हणजे किंवा इथे टीएन असा घेतला किंवा लास्ट टर्म हा वाला जरी फॉर्म्युला पुट केला तरीही चालेल. त्याच्यातून तुम्हाला टीएन ची व्हॅल्यू म्हणजे लास्ट टर्म जी आहे ती तुमची 40 रुपीज येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथे आपल्याला सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. टोटल नंबर ऑफ 80 स्टुडंट्स, मार्क्स ऑफ 180 स्टुडंट दिलेले आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे. तर ते आणि ड्रॉ द हिस्टोग्राम. इथे एक्स तुम्हाला 32 मिळेल, सॉरी 32 नाही, मीडियन 32 होता ना, इथे एक्स तुम्हाला 20 मिळणार आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथे 20 येणार आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला फक्त एक्स 20 ठेवून हिस्टोग्राम तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट आहे टू ड्रॉ द रिप्रेझेंटिंग इक्वेशन 2x इज इक्वल टू y प्लस 2 इज अँड x 4x plus 3y is equal to 24 on a same graph. Find the area of triangles formed by these two and lines and द एक्स ऍक्सिस. आता ह्याच्यामध्ये बघा जेव्हा आपण हा ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळी तुमचे 2 ट्रायंगल्स इथे फॉर्म होतात. म्हणजे हा असं तुमचं ग्राफ असणार आहे, तर ही असे काहीतरी तुमच्या इथे 2 ट्रायंगल फॉर्म होणार आहेत. म्हणजे हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ओके, ट्रायंगल फॉर्म बाय दीज लाईन्स अँड द एक्स ऍक्सिस, म्हणजे तुम्हाला हा ट्रायंगलचा सांगितलेला आहे. तर ह्या ट्रायंगलचा तुमचा जो एरिया आहे, इथे तुम्ही दोन्ही लिहिलं तरी चालेल. एका ट्रायंगलचा एरिया तुमचा 10 स्क्वेअर युनिट झाला असणार आहे. इथे ABCD असं नाव द्या. एका ट्रायंगलचा एरिया तुमचा 10 स्क्वेअर फूट झालेला असणार आहे आणि एकाचा 15 स्क्वेअर युनिट झालेला आहे. आता जे तुम्ही नाव दिलेलं आहे त्या नावानुसार हे याचा आन्सर येणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे, वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन आहे हा. बघा पायडायग्राम दिलेला आहे, तर क्वेश्चन विचारलाय आपल्याला प्रत्येकाचं मेजर सेंट्रल अँगल. आता मेजर सेंट्रल अँगलचा आपला फॉर्म्युला इझी आहे, पर्सेंटेज दिलेला आहे 45 अपॉन 100 करा मल्टिप्लाय बाय 360, म्हणजे किती आन्सर येईल बघा. ओ ग्रुपचा येणार आहे आपल्याला 162 डिग्री
इकडे 162 डिग्री याचा अँगल येणार आहे. ए ग्रुपचा आपला सेम 72 डिग्री, सेमच मेथडने करणार. 20/100 मल्टिप्लाय बाय 360. त्यानंतर बी ग्रुपचा आपला येणार आहे 108 डिग्री आणि ए बीचा येणार आहे आपला 5/100 मल्टिप्लाय बाय 360. 0 हा 18 डिग्री आपला आन्सर येणार आहे. म्हणजे सर्वांचे आपले सेंट्रल अँगल झाले. त्यानंतर आहे फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर 600% ऑफ ब्लड ग्रुप बी. आता ब्लड ग्रुपचे फक्त टोटल किती पर्सेंट आहे, किती पर्सन आहेत, 600 आहेत. तर टोटल नंबर ऑफ पर्सन किती असतील? आता ह्याचा 30% आहे. टोटल 100%च्या 30% जर 600 असेल म्हणजे 30% ऑफ एक्स इज इक्वल टू 600, देन एक्स इज इक्वल टू किती असेल? 30/100 इज इक्वल टू 600 करा म्हणजे एक्स इज इक्वल टू 600 मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3 2 जा. टोटल नंबर ऑफ पर्सन तुमच्या इथे येणार आहे 2000. ओके, अशा पद्धतीने वन ऑफ द इझिएस्ट हा पेपर होता. तर तुमचे किती आन्सर करेक्ट आले? ऑलमोस्ट मला वाटतं सर्वांना 40 आउट ऑफ 40 यायला काहीच हरकत नाही आहे. ओके.